सर नमस्कार. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन तर सुरू झालेलं आहे. आजची बातमी आहे जिल्हा परिषद भरतीची. रिक्त पदे 15,000 आहेत, परंतु भरले जाणारे प्रत्यक्ष 8,000 पद. जिल्हा परिषद शिक्षक भरती 8,000 पद तुमचे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरले जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया तुमची कधीपर्यंत केली जाणार आहे? तर फेब्रुवारी मार्च पर्यंत केली जाणार आहे. शिक्षक भरती लवकरच पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिराती येणार त्या जाहिराती येणार आहेत. तत्पूर्वी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, सेल्फ सर्टिफिकेशन करून घ्यायचंय. आता शिक्षक भरतीला सुरुवात होणार. रिक्त टोटल पद तुम्हाला इथे दिसत आहेत 15,158 टोटल रिक्त पद आहेत. सविस्तर संपूर्ण माहिती काय ते पाहूया. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सगळ्यात अगोदर जॉईन करून घ्या, तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळते. ओके चला. तर या बातमीमध्ये काय तर बघा, जिल्हा परिषद टोटल जर पाहिलं असेल तर सद्यस्थिती जर पाहिलं असेल शाळांची सद्यस्थिती, एकूण शाळा किती आहेत तर 63,000 टोटल शाळा आहेत. तर त्या शाळेमध्ये शिक्षक किती आहेत तर 1.98 लाख शिक्षक आहेत. मग रिक्त पद किती आहेत तर 15,158 एवढे रिक्त पद आहेत. आणि रिक्त पद भरतीचं नियोजन आहे म्हणजे यांनी प्राथमिक लक्षात ठेवा, हे जिल्हा परिषद झडपीचे, ठीक आहे, झडपीचे पद आहेत. टोटल रिक्त पद आहेत 15,158 आणि या 15,158 पैकी 8,000 एवढे पद भरती ही जिल्हा परिषदची असणार. त्याच्यामध्ये मग नगरपालिकेची वेगळी असणार आहे, महानगरपालिकेच्या वेगळ्या जागा असणार आहेत, आश्रमशाळा आहेत त्याच्या वेगळ्या जागा आहेत, आणि ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या वेगळ्या जागा. त्यात खाजगी शैक्षणिक संस्था ज्या विना इंटरव्ह्यू फक्त टेटच्या मार्कानुसार तुम्हाला घेतात त्या वेगळ्या. म्हणजे साधारणतः यावेळेची जाहिरात ही साधारणतः 15,000 प्लस जागांची असू शकते. यामध्ये कोणकोणत्या जागा असतील तर सगळ्याच जागा तुमच्या सरकारी जागा असतील, खाजगी जागा असतील, सगळ्या जागा. टोटल 15,000 प्लस जागा असेल. तर फक्त जिल्हा परिषदच्या जागा किती येणार तर 8,000 येणार असं यांनी स्पष्ट सांगितलंय. फेब्रुवारी आणि मार्च पासून शिक्षक भरतीला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. ओके चला. आता हा तुम्ही जर पाहिलं तर आज सकाळचा न्यूजचा पेपर आहे. झडपी शाळामध्ये लवकरच 8,000 शिक्षकाची त्या ठिकाणी भरती केली जाणार आहे. आता काय नेमकं या बातमीमध्ये तथ्य काय आहे तर हो आहे का तर हो आहे. ओके चला बघूया काय काय म्हणतायत. राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सद्यस्थितीला 15,158 शिक्षकांची रिक्त जागा आहे. रिक्त जागाच्या भरले जाणार आहेत, पण 100% पदभरती त्या ठिकाणी करणार नाहीत. 15,000 तर 15,000 टोटल 158 जागा ह्या झडपीच्या भरल्या जाणार नाहीत. मग किती जागा भरू शकतात तर बघा, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमध्ये 80% प्रमाणे सुमारे 8,000 शिक्षकांच्या भरतीचं नियोजन आहे. 80, ठीक आहे, 80% भरलाय. 15-28 म्हणजे साधारणतः यांनी 12,000 जागा भरायला पाहिजेत, परंतु त्या ठिकाणी 8,000 जागा म्हणता हरकत नाहीये. शिक्षकांच्या भरतीचं नियोजन केलं आहे. महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्याच्या नंतर अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन केलं होईल आणि त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च पासून शिक्षक भरतीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं कुठेतरी शाळेवर कुठेतरी समायोजन केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर पवित्र पोर्टल जाहिरात आल्याच्या नंतर मग तुमची पवित्र पोर्टल टेट 25 नुसार तुमचं त्या ठिकाणी नियोजन असणार. 25-26 शैक्षणिक वर्षाची संच मान्यता ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यानंतर 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार पटसंख्या अभावी अतिरिक्त ठरलेले जे काही शिक्षक आहे त्या शिक्षकाचं समायोजन होणार आहे. दरम्यान नागपूरला जे काय आता हिवाळी अधिवेशन झालेलं आहे तिथं आमदार विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, नाना पटोळे, बळवंत वानखेडे यांच्यासह अन्य आमदारांनी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यासाठी त्यांनी शिक्षकांचा आणि आपले शिक्षकांचे जे स्टुडंट आहे ज्यांनी टेट दिली त्यांचं सुद्धा आंदोलन हे तिथं हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस चालू होतं. ते सुद्धा शिक्षण मंत्र्याला भेटलेले होते. शिक्षकांच्या रिक्त पदावर बोट ठेवत शिक्षक भरतीची मागणी केली. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचं नियोजन केलेलं आहे. जिल्हानिहाय रिक्त पदांची यादी संकलित केलेली आहे. म्हणजे जिल्हानिहाय जे काय रिक्त किती पद आहेत त्यांची यादी संकलित केली. टीईटी परीक्षेचा निकाल देखील लागला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जी काय आचारसंहिता आहे ती संपल्याच्या नंतर अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन केलं जाणार आहे आणि राहिलेले जे काही शिक्षक असतील
ते आणि त्याच्यानंतर रिक्त जागा आहे त्या रिक्त जागांची जाहिराती पवित्र पोर्टलवर मागून घेतल्या जातील आणि जाहिराती आल्याच्या नंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायला सुरुवात होईल. आता इथं डिटेलमध्ये आपण जे अगोदर सुरुवातीला पाहिलं तेच दिलेलं आहे. एकूण शाळा 63,000, एकूण शिक्षक 1,98,000, रिक्त पदे किती आहेत? 15,158 एवढे पदं आहेत आणि रिक्त भरतीचं नियोजन हे 8,000 जागांचं आहे. शक्यता जास्त जागा येऊ शकतात. 15,158 जर रिक्त असतील, 15,158 एवढ्या जागा रिक्त असतील तर त्याच्या 80% जर विचार केला, ठीक आहे, तर 80% पदभरतीला मान्यता दिलेली आहे. खालचं काय, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ग्रामविकास विभागाच्या मार्फत दरवर्षी केले जातात. दरवर्षी साधारणतः एक 65 ते 70 हजार शिक्षकांच्या बदल्या होतात. पण सध्या बदली प्रक्रिया जून ते ऑक्टोबर पर्यंत चालते. त्यामुळे शिक्षकांना अर्ध्यातूनच शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जावे लागते. अशा वेळी त्या शाळेच्या गुणवत्तेवर, विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदलीची प्रक्रिया ही एप्रिल आणि जून या 3 महिन्यात राबवली जाणार आहे. पुढे सोलापूर जिल्हा परिषद 2,775 शाळांमध्ये 402 पदे रिक्त आहेत. मागच तुम्ही कोल्हापूरचं 602 पदे रिक्त होते, सोलापूरचं दिलं इथं 402 पदे रिक्त आहेत. त्यात पदवीधर शिक्षकासह मुख्याध्यापक पदांची देखील काय आहेत? पदं रिक्त आहेत. शासन निर्णयानुसार एकूण रिक्त पदांपैकी 80% पदं भरली जाणार असतात आणि 25-26च्या संच मान्यतेनुसार पहिल्यांदा अतिरिक्त ठरलेले जे काही शिक्षक असतील, म्हणजे साधारणतः जे काही अतिरिक्त ठरले शिक्षक त्या 80% मधून भरले जाणार आहेत आणि मग या 8,000 ज्या जागा आहेत तर त्या 8,000 जागा तुमच्या काढल्या जाणार. ज्या वरच्या जागा असतील 80% मधल्या त्या शिक्षकाचं समायोजन केलं जाईल आणि त्याच्यानंतर रिक्त पदांच्या भरतीची जी काही मागणी आहे ती केली जाईल. ओके, या संदर्भात माहिती दिलेली आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी आहेत हे जिल्हा परिषद सोलापूरचे कादर शेख त्यांचं नाव आहे. ही सविस्तर माहिती आणि तुमची ही सद्यस्थिती दिलेली आहे. जागांची सद्यस्थिती डिटेल किती आहे. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन नसेल केलं तर लवकर करून घ्या, सुरू झालेला आहे. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कारण याच प्रकारे तुमच्या टेटचं संपूर्ण डिटेल फॉलोअप तुम्हाला या चॅनलवर घेतलं जाणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करून घ्या. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे ते पण डाउनलोड करून घ्या. हा 8,000 बघा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून ते प्रश्न सुद्धा तुम्ही मांडू शकता. बघा, कमेंट असेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी काही प्रश्न असतील तर आपला नंबर तुम्हाला खालच्या पट्टीवर दिसतोय, तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती विचारू शकता. जिल्हा न्यायालयाची भरती आहे, मुंबई उच्च न्यायालय भरती आहे, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, नागपूर खंडपीठ. फॉर्म नसला भरला, जे गरजवंत आहेत त्यांना सुद्धा फॉर्म भरायला लावा. ठीक आहे, आणि जीवन प्राधिकरणचा त्याची सुद्धा तारीख 19 तारीख शेवट आहे. तुमच्यापैकी कोणी असतील ज्यांची टायपिंग झाली असेल तर फॉर्म भरायला लावा.